हरे कृष्ण हरी बोल. आजचा आपला अध्यायाला आपण पाचवा अध्याय आरंभ करत आहोत. आता आपण गीतेचं पठण केलेलं आहे, मंगलाचरण झालंय, कीर्तन झालेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपण आजच्या अध्यायाला आरंभ करत आहोत. त्यापूर्वी आपण भगवंतांचा विग्रह जो समोर अतिशय सुंदर रूपाने जी अर्चन सेवा केलेली आहे, तर त्या विग्रहाला आपण इथे प्रणाम करूयात. तसेच आपले इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील नम्र वंदन आहे. आणि आपला उपक्रम जिथून सुरू झालेला आहे, जे मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे जे अध्यक्ष आहे नामनिष्ठा दास, यांना देखील आपण वंदन करूया. आणि वर्गामध्ये उपस्थित झालेले सर्व साधक भक्तगण डिव्होटी, आपल्या सर्वांचं वर्गामध्ये स्वागत आहे. हरे कृष्णा हरी बोल. आता आजचा आपला पाचवा अध्याय आरंभ होत आहे. तत्पूर्वी आपण आता काल काय पाहिलं तो थोडक्यात सारांश पाहून घेऊया. कालचे विषय काय होते बरं, की कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान व त्याच्यामध्ये काय होते मुख्य एवं परंपरा प्राप्त, म्हणजे भगवंतांनी सांगून दिलेलं की या परंपरा मी पूर्वीपासून म्हणजे विवस्वान, जसं आपण काल ते वैदिक गणित जाणून घेतलेलं होतं, त्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलेलं होतं की भगवंतांनी विवस्वानाला जेव्हा ही गीता सांगितली होती ती किती वर्षांपूर्वी होती, 120 दशलक्ष. म्हणजे ही गीता आत्ताचीच नाही, जो अर्जुनाचा प्रश्न होता. पुढे भगवंत काय सांगतात की सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून कोण आहे? भगवंत आहे. तर त्याला प्राप्ती, त्या भगवंताची प्राप्ती कशी होऊ शकते बरं? तर ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे जो मला ज्या भावाने पूजन करेल, ज्या भावाने मला स्मरण करेल, त्याच भावाने मी त्याला प्राप्त होईल. आणि मग कर्मयोग जो विषय होता, तर त्यासाठी काय सांगितलं? कर्मणो यपि बोद्धव्यम, म्हणजे कर्माची जी गती सांगितली, कर्मणा धनुगत. पण काल त्या गतीचे पूर्ण प्रकार पाहिले, विस्तार पाहिला. आणि ही गती कशी आहे? अतिशय गहन आहे. आणि त्यामुळे त्या त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. तर ते ज्ञान कसं आहे? ज्ञान यज्ञ परंतप, म्हणजे जे द्रव्य यज्ञ आहे, तर त्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे? ज्ञान यज्ञ सांगून दिलेला आहे. आता हे ज्ञानाचं यज्ञ म्हणजे ज्ञान प्राप्ती कशामधनं होते? तर पारंपरिक ज्ञानाचा सारांश कशातून मिळू शकतो? तर तत् विद्धी प्रणिपातेन, म्हणजे भगवंतांनी कालच्या अध्यायाच्या अखेरीस सांगून दिलं की तू काय कर, सद्गुरूंना शरण जा. आणि सद्गुरू अ, उचित मार्गाने आपल्याला सर्व सांगून देतात. सर्व म्हणजे आता आपण जे म्हटलं होतं की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ कसा आहे? श्रेष्ठ. कारण सर्व कर्मरूप यज्ञांचं रूपांतर काय होत असतं? तर दिव्य ज्ञानात होतं. आणि हे जे दिव्य ज्ञान आहे, तर ते हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण बघा, धर्म ही साक्षात भगवत प्रणीतम, म्हणजे हा धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे, जो कालच्या अध्यायात आपण ज्ञान कर्म संन्यास योग द्वारा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता आजचा अध्याय जो आहे तो कर्म संन्यासी योग. आता इथे पहिल्या श्लोकामध्येच अर्जुनाचा प्रश्न आहे आणि अर्जुनाचा झालेला गोंधळ. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगैच शंसति यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अनुवाद आहे, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. तर तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे? हरे कृष्ण. आता बघा, पहिल्याच श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना स्वतःच्या कल्याणाची गोष्ट पुन्हा विचारत आहे. आता या ठिकाणी अर्जुन असं म्हणत नाहीये की माझं कल्याण होण्यासाठी मी कोणतं कर्तव्य करायला हवं. तर त्याला मुळात काय हवं होतं, की युद्ध तर नकोच होतं. आपण पहिल्या अध्यायापासून ते पाहतोय. तरी देखील तो ते टाळण्याचा उपाय सुचवा असं म्हणतोय का? नाही. तर तो काय म्हणतोय? तो वारंवार भगवंतांना म्हणत आहे की माझ्या निश्चित कल्याणाचा मार्ग सांगा.
आता इथे भगवद्गीतेची ही अतिशय वेगळी शैली दिसून येते पहा. म्हणजे गीतेमध्ये जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे जे असणाऱ्या सर्व मार्गांचा विचार केलेला आहे. जसं जसं आपण आता पुढील अध्यायांमध्ये पाहणार आहोत, तसं भगवंतांनी जे विस्तारपूर्वक सांगितलं आहे, ते आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे. आता गीता मुळात एखाद्या विशिष्ट मार्गाचाच आग्रह धरत नाही. तर असं का आहे? तर ठराविक मार्गांचा जर आग्रह धरला, तर काय होतं? त्यामधनं फक्त आणि फक्त काय होतं? सांप्रदायिकता, वाद वाढतात आणि म्हणून गंतव्यापुढे मार्ग काय असतात? गौण असतात. आणि गीता काय करते? गंतव्याला महत्त्व देते आहे. आणि म्हणून इथे जो अर्जुनाचा प्रश्न आहे, तर मग आपल्याला त्याच्यासाठी भगवंत काय सांगतात? कालचा 3रा अध्याय परवाचा जो आपण बघितला, त्याच्यामध्ये 17 आणि 18 मध्ये जो अनुवाद आहे, तर त्याच्यामध्ये अनुवाद काय सांगितला होता, की परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतंही कर्तव्य नसते. 18व्या श्लोकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 18वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, की आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे जे समोर आपल्याला श्रील प्रभुपाद दिसत आहे, तर यांच्याच विषयी साधारण आपण संतांविषयी, सद्गुरूंविषयी हे जे आत्म्यामध्येच रममाण झालेले असतात, म्हणजे ते आत्म्यातच तृप्त असतात, पूर्ण तृप्त. यांना काहीही म्हणजे सदा मुक्त असलेली व्यक्ती कशी असते, याचं वर्णन आपण 3ऱ्या अध्यायामध्ये हे 17 आणि 18व्या श्लोकामध्ये इथे परत सांगून दिलेलं आहे भगवंतांनी. आणि मग पुढे जाऊन हे आपण जे जाणलेलं, की इथे भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, की हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसान दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. म्हणजे आपण जे काल पाहिलं, की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ अधिक श्रेयस्कर आहे. आता आपण तेच बोललो. तर कारण सर्व कर्म कशी आहे अखेर ज्ञानातच समाप्त होतात. आता इथे बघा श्रेय शब्द अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे श्रेयस्कर, श्रेष्ठ, महत्वपूर्ण अशा अर्थाने श्रेय शब्द हा त्याचं तिथे योजना झालेली आहे. आता बोलीभाषेत सुद्धा आपण काय म्हणतो, की श्रेय या शब्दाचा प्रयोग करतो. म्हणजे अमुक कामाचं श्रेय मलाच मिळायला हवं असं आपण म्हणतो. पण आपण श्रेय शब्द हा कसा क्रेडिट या अर्थाने वापरतो. तर ज्यांनी भगवद्गीता जाणली आहे ते काय म्हणतात, की मी काहीच केलं नाही, भगवंतांनीच माझ्याकडून करून घेतलं. भगवंतांनी हे काम करण्यासाठी माझी निवड केली, ही त्यांची असीम कृपाच आहे. आता मी इथे फक्त काय आहे निमित्त मात्र. हा आपल्याला गीतेमधनं मिळणारा बोध हे ज्ञान प्राप्ती होते. आणि इथे श्रेय कोणाला दिलं गेलं आहे तर ते भगवंतांना. तर वास्तविक काम केलं आहे व्यक्तीने आणि श्रेय कोणाला दिलं आहे भगवंतांना. पण इथे त्याचंच महत्व सांगायचं आहे की त्यागात शांतीर निरंतरम. त्यामुळे मीपणा, माझं, स्वतःचं, मला, तर हा जो अहंकार काढून टाकला तरच ही मीपणाची सवय सुटते. आणि श्रेय आपण मुळात बघा ना, इतर घटकांना देऊन तर बघा कधीतरी म्हणजे किती आनंद मिळतो. आणि हे जे श्रेय, हे क्रेडिट हा मीपणा सोडून म्हणजे अकर्म करण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्यासाठी आपण त्याचं पर्यावसन कशामध्ये होतं तर दिव्य ज्ञानामध्ये. आणि म्हणून आता इथे भगवंत काय सांगत आहेत, की म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभा राहा आणि लढ. आता इथे भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे, जो आपण काल बघितला, की हृदयामध्ये असलेल्या अज्ञानातून उद्भवणाऱ्या या संशयाला कशाने हे करायचं आहे, तर विवेक आणि ज्ञानरूपी तलवारीने छाटून तोडून टाक. संशयाला समूळ नष्ट कर आणि काय कर, समत्व रूप कर्मयोगामध्ये स्थिर राहा आणि परमशांती प्राप्त करून घे. अशा प्रकारे काल आपण अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना असा विश्वास देऊन भगवंतांनी काल या अध्यायाची पूर्तता केलेली आहे. आणि मग त्याच्यावरचा
आता इथे भगवंतांनी या श्लोकामध्ये पहिल्या श्लो- श्लोकामध्ये जो अर्जुनाने प्रश्न केलाय त्याच्यावरती आता भगवंत इथे शंका दूर करत आहेत. काय म्हणतायत बरं भगवंत? श्री भगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. अतिशय महत्वाचं भगवंत इथून सांगत आहेत की कर्मयोगाला श्रेष्ठ म्हणण्याचं कारण काय आहे. तर इथे अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत अतिशय स्मित हास्य करून उत्तर देतात. ते म्हणतायत की कर्म संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही कसं आहे, कल्याण करणारेच आहे. पण कर्मयोग हा साधण्यासाठी सोपा आहे आणि त्यासाठी त्यासाठी ज्या फलदायी क्रियाकलापांमुळे जे आता इथे जी कथा येते तर ती राजा नृगराजाचं जे पतन कसं झालं तर त्याच्यामधनं थोडक्यात मी ती कथा सांगण्याचा प्रयत्न करते. आता हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की कशा प्रकारे हा जो सरडा आहे तर त्याला तो कसा त्याच्या कर्मांची फळं मिळतात म्हणजे त्यांनी जी फलदायी कृत्य केली पण त्यामधनं सुद्धा काय एक चूक घडते. तर काय होतं एके दिवशी भगवंतांचे पुत्र म्हणजे प्रद्युम्न, साम, चारुभानू, गद आणि यदू हे सर्व वनविहारासाठी उपवनात जातात आणि तिथे खूप खेळणं बागडणं झाल्यावर त्यांना तहान लागते आणि त्यामुळे मग ते काय करतात पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरतात. त्यांना एक जवळ विहीर दिसते आणि मग ते विहिरीच्या जवळ जातात पण तिथे पाहतात तर काय ती विहीर कोरडी आणि मग त्यांना त्या विहिरीत पाण्याऐवजी काय दिसतं, हा भला मोठा सरडा. आता या सरड्याचा आकार म्हणजे इतका मोठा की त्याला ते विहिरीतून काही वरती ते काढू शकत नाही, ते मदत करू शकत नाही आणि त्यामुळे काय आहे, त्यांना दया येते आणि ते खूप प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश येत नाही. मग सर्वजण विचार करतात की आपण जाऊन आपले भगवंतांना म्हणजे श्रीकृष्णाला सांगून ही घटना सांगून देऊया की अशा अशा प्रकारे या कोरड्या विहिरीमध्ये हा भला मोठा सरडा पडलेला आहे आणि आम्हाला त्याला काढता येत नाहीये. मग भगवंत ते सर्व मुलांसोबत विहिरीजवळ येतात आणि काय करतात की आपल्या डाव्या हाताने आता इथे तुम्हाला दिसतंय डाव्या हाताने त्या सरड्याला सहज बाहेर काढतात. मग भगवंतांच्या स्पर्शानेच त्या सरड्याचं रूपांतर एका सुवर्ण कांती मुकुटधारी अशा पुरुषाच्या रूपात होतं. म्हणजे तो उंची वस्त्र अलंकार असं धारण केलेला पुरुष जो असतो तर तो काय करतो भगवंतांना नम्रपणे हात जोडून वंदन करून उभा राहतो. तर ते भगवंतच आहेत. ते कसे आहेत? त्रिकाल ज्ञानी, सर्व साक्षी आहेत. तर ते सर्व त्यांना सर्व काही माहीत असून देखील केवळ इतरांना त्याची कथा कळावी, की कशा प्रकारे कर्म असावं. त्यामुळे भगवंत काय करतात, की त्याला विचारतात, "आपण कोण? कुठल्या कारणामुळे इथे सरड्याचा जन्म झाला? मग कसं काय इथे तू येऊन पडलायस?" आणि मग तेव्हा आपला मुकुट भगवंतांच्या चरणावर ठेवून तो अ, नृगराजा म्हणतो, की "हे प्रभू मी इक्ष्वाकूचा पुत्र नृगराजा आहे." तर आपण तर सर्व ज्ञानी आहात, आपण सर्वच जाणता, तरी केवळ आपण विचारत आहात म्हणून मी सांगतो. आणि मग त्याने जी कथा सांगितली, तर त्याचा सारांश म्हणजे की नृगराजा हा अतिशय दानी आणि सद्गुणी म्हणून अतिशय प्रसिद्ध होता. म्हणजे त्याने अगणित गायी दान केल्या होत्या. त्याने सर्व न्यायोचित धनाने म्हणजे अगदी उचित कर्म करायचा तो, की सन्मार्गाने त्या मिळवल्याही होत्या आणि त्याचप्रमाणे तो काय करायचा ज्ञानी, तपी जे ऋषी होते, सद्गुणी होते, सुशील आणि विद्यार्जन करणाऱ्यांना अलंकार देत असे, त्यांचा सत्कार करत असे आणि त्याच्याकडे म्हणजे भरपूर लाखोने गायी होत्या. त्या गायींना देऊन तो दानधर्म करत असे. पण एके दिवशी मात्र काय होतं बरं, तर एका तपस्वी ब्राह्मणाला दानात दिलेली गाय, त्या ब्राह्मणाची नजर चुकवून पुन्हा ती मृगराजाच्या गायींच्या गोशाळेत जाऊन मिसळून जाते. आता राजाला तर याची काही कल्पनाच नसते. तो नित्याप्रमाणे काय करतो राजा, की गायी ज्या काही घेतो आणि काही ब्राह्मणांना दान करतो आणि त्यामध्ये ती देखील जी गाय असते, तर ती परत एका दुसऱ्या ब्राह्मणाला ती दान केली जाते. आता ती गाय तो ब्राह्मण घेऊन जात असतो आणि त्या गायीच्या
म्हणजे आदल्या दिवशी जी गाय त्या मूळ मालकाला म्हणजे मुळात ज्या ब्राह्मणाला आधीच दान केली आहे, तर ती त्याला दिसते आणि तो ती ओळखतो पण. आणि मग तो म्हणतो की ही तर गाय मला काल दिलेली आहे आणि ही गाय म्हणजे तू कसा घेऊन चाललायस? तर ही मला दे. तर राजाने स्वतः मला ही गाय दान केलेली होती. मग अशा प्रकारे तो दुसरा म्हणतो, की "काय तुझ्याकडे आहे त्याच्यामध्ये काहीतरी पुरावा आहे का याबद्दल, की तुला कशी दिली आणि आत्ता तर राजाने मला दिलेली आहे आणि हे शक्यच नाही." मग अशा प्रकारे त्यांचा चर्चेमधनं वाद, भांडण, मग दोघंही भांडणाचा निकाल करून घेण्यासाठी राजाकडे येतात, की आता राजा काय सांगेल तेच बघूया. मग ज्याला गाय दिली होती तो ब्राह्मण म्हणतो, की "राजन, आपण ही गाय मला दिली ना आणि या दोघांची म्हणजे ही पूर्ण कहाणी आता पहिला म्हणतोय मला दिलेली आत्ताच दान केलेलं तो ब्राह्मण, दुसरा म्हणतोय नाही मला आत्ताच राजाने दिलेली ही गाय आहे. तर मग हा सर्व त्याच्यामध्ये राजा सर्व ऐकून राजा गोंधळात पडतो, की ज्याला गाय दान केली आहे तर त्याला तो म्हणतो, की आता काय करू शकतो नाही का राजा. म्हणून मग तो म्हणतो, की "मी या गायीच्या बदल्यात आपल्याला 1,00,000 गाय देतो, पण ही गाय आता तू त्याला परत देऊन टाक." अशी विनंती करतात. पण ब्राह्मणाने काय केलं आहे, की नकार दिला आणि आपल्याला म्हणजे तिच्या बदल्यात काहीही नको असं म्हणून तो नाराज होऊन निघून जातो. आणि मुळात म्हणजे आदल्या दिवशी ज्या गायीला म्हणजे मूळ ब्राह्मणाला, मालकाला ज्याला त्या दान केलेली त्या गायीच्या बदल्यातही तो काही नको ठीक आहे जाऊ दे. तू असं म्हणजे आता तू निर्णय घेण्यात म्हणजे सांगण्यामध्ये सक्षम नाहीये, तर तो सुद्धा नाराज होऊन काय करतो, निघून जातो. आणि अशा प्रकारे हा इथे काही काळ जातो आणि मग कालांतराने मृत्यूनंतर यमदूत येतात आणि ते राजाला यमराजाकडे घेऊन जातात. आता यमराजाने मृगराजाला त्याने दानधर्म इतका केलेला असतो, की अखंड आयुष्यात त्याला त्याच्यामुळे त्याचं फलित काय मिळतं, की तेजस्वी लोक प्राप्त होईल असं सांगून दिलेलं असतं. पण तो एक सांगतो, की तुला मग आधी पापाचं फळ भोगायचं आहे, की पुण्याचं? असे 2 त्याला पर्याय विचारतो. तेव्हा राजा काय विचार करतो, की ठीक आहे मी पापाचं फळ काय आहे ते प्रथम भोगण्याचा निर्णय घेतो. मग तेव्हा यम काय म्हणतो यमराजा, की "जा, पड." असं म्हणत काय होतं, मृगराजा हा भूतलावरती सरड्याच्या रूपामध्ये जाऊन पडतो. आणि नंतर मग हा जो राजा म्हणजे ब्राह्मण सेवक भगवंत श्रीकृष्णाचा अतिशय निस्सीम भक्त असल्याने भगवंतांच्या कृपेने त्याला सर्व पूर्वजन्माचं स्मरण होत असतं. आणि त्यांच्या दर्शनाचा म्हणजे हा जो ध्यास त्याच्या मनात सदैव असतो आणि तीच काहीतरी कृपा आणि त्यामधनं भगवंत त्याला इथे वाचवतात, या विहिरीमधून बाहेर काढतात आणि भगवंतांना वंदन करून हा राजा नृग त्याच्यासाठी जे मग विमान येतं आणि मग त्या विमानात बसून तो निजधामास जातो. म्हणजे अशा प्रकारे श्रीमद भागवत पुराणातील ही दशम स्कंदातील 64वा जो अध्याय आहे त्यामध्ये ही कथा येते आणि याच्यामधनं अतिशय महत्त्वाचा संदेश भगवंत काय उपदेश सांगत आहे, की कोणाच्याही पूर्वसंमतीशिवाय त्याचं धन उपभोगलं तर ते 3 पिढ्या नष्ट करतं आणि बळजबरीने उपभोग घेतला तर भोगणाऱ्याच्या 10 पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे जाणते-अजाणतेपणीही कोणाला दुखावले तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. आणि हे लक्षात ठेवून आपलं वर्तन, कर्तव्य, कर्म असायलाच पाहिजे. आणि म्हणून अतिशय ही जे पतन कसं झालं आहे क्रियाकलापांमुळे फलदायी असून सुद्धा, तर मग हा अतिशय महत्त्वाचा अ, विषय इथे सांगितलेला आहे. मग त्यागाची योग्य समज काय आहे? तर प्रपंचिकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनाः मुमुक्षुः परित्यगो वैराग्यं फाल्गु कथ्यते. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात आणि असे मानतात, की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. हरे कृष्णा. म्हणजे या विधानाला श्रील रूप गोस्वामींनी देखील सांगून दिलेलं आहे, की त्यांनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये देखील पुष्टी केलेली आहे आणि ते सांगतात, की कर्मसन्यास तेव्हाच पूर्ण होतो, की जेव्हा अस्तित्वातील प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्या मालकीची असते. आणि त्याच्यातनं हे जे ज्ञान होतं, की जेव्हा कोणताही मनुष्य कोणत्याही वस्तूवर आपला मालकी हक्क सांगत नाही. मुळात मनुष्याला हे समजायला हवं, की वस्तुतः कोणतीही जी वस्तू आहे, ती कोणत्याही मनुष्याच्या मालकीची नाही. मग हा विचार केला तर कर्म संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे, नाही का?
आणि म्हणून ज्याला हे ज्ञान झालं आहे, की प्रत्येक वस्तू भगवान कृष्णाची संपत्ती आहे, तो नित्य संन्यासावस्थेतच आहे. ज्या अर्थी प्रत्येक वस्तू ही भगवंतांची आहे, त्या अर्थी प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवंतांच्या सेवेतच केला पाहिजे. आता पुढील श्लोकात भगवंत कर्मयोगाला श्रेष्ठ म्हणण्याचं कारण सांगून देतात. तर कर्मयोग की कर्मसन्यास म्हणून ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही, तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व दैवतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. जे आता हरे कृष्णा, जे आता आपण बघितलं, की सर्व ज्या प्रत्येक वस्तू या भगवंतांच्या आहे आणि भगवंतांच्या सेवेमध्येच म्हणजे जे काही आहे, तर ते सर्व भगवंतांनी सांगितलं आहे, की अशा कर्मयोगाला श्रेष्ठ आहे. त्याच्यामधनं कर्मसन्यास घ्यायची वेगळी आवश्यकता आहे का? नाही. मुळात जो भगवे वस्त्र न वापरताही म्हणजे कोणाचा द्वेष करत नाही, कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही, असा कर्मयोगी संन्यासी समजावा. अतिशय सोपी व्याख्या आहे आणि सुंदर म्हणजे संकल्पनाच स्पष्ट होते बघा, की अपेक्षा मुळात सर्व प्रकारच्या भांडणांचं मूळ कारण आहे. जे आता आपण मृगराजाची पण कथा पाहिली, तर त्याच्यामध्ये पण ज्या अपेक्षांमधनं आता त्याच्यात राग, द्वेष, सुख, दुःख, हित, अहित या सर्वांपासून मुक्त होणारा जो पुरुष आहे, तो संसार बंधनातून मुक्त होतो. आता बघा, काल पण आपण त्यावरती चर्चा केली, की जिथे सुख आहे, तिथे दुःख हे येणारच. ज्या ठिकाणी थंडी आहे, तिथे काही दिवसांनी गरमीही येणारच. तर एकाच नाण्याच्या या कशा दोन बाजू आहेत. म्हणजे हे ज्याला समजलं, तर त्याला काय म्हणायचं आहे? संन्यासी. आता इथे तुम्हाला पुढील स्क्रीनवरती हरिदास ठाकूरांची कथा येते, ती आपण बघूया. की आता इथे स्क्रीनवरती पाहत आहात, की हे हरिदास ठाकूर आहेत आणि त्यांच्या समोर उभी असलेली ही एक वेश्या आहे. आता इथे कशाप्रकारे हरिदास ठाकूर यांनी बऱ्याच जणांना यांची कथा माहिती असेल, तर त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या जीवनात रोज 3 लाख नामजप करण्याचा त्यांचा नियामक तत्त्वाचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलेलं होतं. आणि म्हणजे आपण तर विचार करतो रोज किती माळा आज इतकं करायचंय झाल्या म्हणजे 10 माळा झाल्या, 2 माळा सांगितल्या होत्या, मला गुरूंनी असं सांगितलंय, माझं हे झालंय. पण हरिदास ठाकूर मुळात त्यांनी हा संकल्पच केला होता, की 3 लाख मग त्यासाठी कितीही काळ लागू दे, अख्खा दिवस, रात्र ते त्यांच्या तत्वालाच पूर्ण पालन करत असत. आणि अशा प्रकारे मग त्यांच्या आसपास जे कोणी होते, काही जण असतात, कुटील बुद्धीचे असतात, की त्यांनी दुर्जन असतात, की त्यांनी विचार केला, की कसं यांना आपण यांच्या या तत्वापासून तोडण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मग ते काय करतात, की ती परीक्षा घेण्यासाठी एका वेश्येला पाठवतात. पण हे ते काय ती 2-3 दिवस जेव्हा-जेव्हा येते, तेव्हा हे अखंड नामजप करण्याच्याच याच्यामध्ये असतात अनुसंधानात आणि मग 2-3 दिवस ती येते, जाते, येते, जाते असं करत-करत ती इतकी अस्वस्थ होते आणि मग ती अशा प्रकारे म्हणजे विचार करायला लागते, की मी आता यांना कशाप्रकारे मोहित करू शकेल? आणि मुळात हे तर म्हणजे हरिदास ठाकूर सर्व अंतर्यामी जाणतच होते, की कशा पद्धतीने ही आलेली आहे, आपली परीक्षाच आहे. आणि मग तेव्हा तिला तिचं जी अवस्था ते पाहतात, की आता ही खूपच अस्वस्थ झाली आणि आता ही काहीतरी तिची पुढची भूमिका असेल त्याच्या आत आपण तिला सांगून देऊया, की पहिले मला माझा जप पूर्ण करावा लागेल आणि नंतर तू ज्या कारणासाठी इथे आली आहे, तर तुला जे काही प्रश्नांचं तुझं समाधान, निरसन करायचं आहे, तर ते मी तुझं निश्चित करेन. आणि मग काय होतं, की प्रत्यक्षात हरिदास ठाकूर सतत 3 रात्री भगवंतांचं पवित्र नामजप करत होते. आणि त्या वेश्येला मग ती काय करते, ती पण तिथेच थांबते. मग तिला त्यांचं कीर्तन, नाम जपाचा सत्संग घडला. ऐकण्याची संधी प्राप्त झाली आणि अशा प्रकारे ती काय झाली, शुद्ध झाली. म्हणजे तिने जाणं-येणं सुद्धा थांबवलं. तिने विचार केला, आता वाट बघूया आणि म्हणून ती तिथेच थांबली.
आणि मग त्यांचं कीर्तन चालू होतं, नामजप चालू होतं. अशा प्रकारे तो सत्संग म्हणजे बघा परमार्थ मार्गात संत संगतीचे महत्त्व कसं आहे? निर्विवाद आहे. सत्संगतीशिवाय आध्यात्मिक प्रगती होणं कठीण आहे. असाच आजवर अनेकांचा अभिप्राय आहे. अनेक ग्रंथांमध्ये संतांनी, सद्गुरूंनी, साक्षात इथे भगवंतांनी हेच सर्व अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये दृष्टांत आहेत. आपण पाहतो आता संत तुकाराम महाराजांचा सुद्धा अनुभव असाच एक आहे. ते एका अभंगामध्ये सांगतात. अतिशय सुंदर अभंग आहे, की संतांची या पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणजे जेव्हा अतिशय संतांपायी जो विश्वास आहे, तर त्याच्यामधनं जे हित आहे, तर ते कोण करतं? भगवान गोपाळ. आणि मग त्या वेश्येने काय केलं? वैष्णव तत्वांनुसार स्वतःला अंतर्बाह्य निर्मळ केलं आणि ती देखील तिथे राहून म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून तिने सुद्धा दिवसातून 3 लाख वेळा भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करायला सुरुवात केली. म्हणजे ती देखील संपूर्ण दिवस आणि रात्र जप करत राहिली. असा विलक्षण बदल म्हणजे या भ्रामकरूपी ऊर्जेमध्ये म्हणजे कोण होती बरं ती? मायारूपी ही स्त्री. त्याच्यामध्ये हा बदल घडला. आता का घडला हा? तर भगवंत सांगून देतात, की मुळात माझी ही दिव्य ऊर्जा, ज्यामध्ये भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि त्यावर मात करणं कठीण आहे. पण जे मला शरण गेले आहेत, ते सहजपणे तिच्या पलीकडे जाऊ शकतात. आणि हे प्रत्यक्षात हरिदास ठाकूरांच्या वर्तनानं सिद्ध झालं. आता पहा, ही माया संपूर्ण जगाला मोहित करते, की बघा खरंच म्हणजे या भौतिक जगाच्या चमकदार आकर्षणांमुळे म्हणजे आपण आजही बघतो, कुठल्याही जाहिरातींना कशाप्रकारे म्हणजे जे साधं बाहेर जरी आपण बाहेरच्या जगतामध्ये पाहतो, की मॉल असतील, काही बरेचसे असे हॉटेल्स वगैरे असतात, ते इतकं प्रकारे ते आकर्षक बनवता कसं येईल, त्याच्यामध्येच हे सर्व भौतिक जग त्यामध्ये गुंतलेलं असतं. पण हे जे चमकदार आकर्षक म्हणजे हरे कृष्णा कोणाचा माईक चालू आहे का? माईक बंद कराल? परंतु हे जे चमकदार आकर्षण म्हणजे विशेषतः बघा आता स्त्रियांचं आकर्षण सौंदर्य म्हणजे अशा लोकांसाठी आहे की जे परम पुरुषोत्तम भगवंतांना शरण गेलेले नाहीत. त्यामुळे ते बद्ध जीव काय आहे संसार सुखाच्या आसक्तीने, आशेने सतत प्रापंचिक गोष्टींच्या मागे धावतच असतात. आणि मुळात ज्याला ही जाणीव होते, की काय आहे ही भौतिक जग आणि काय आहे ही माया. म्हणजे भगवंतांनी त्याबद्दल तर सांगूनच दिलेलं आहे, जो आपण बघणार आहे 7व्या अध्यायात, की माया मेता तरंती ते. म्हणजे जो मला शरण येतो त्याला भ्रामक शक्ती जिंकू शकत नाही. जसे की आता आपण जाणले, की ही भ्रामक ऊर्जा म्हणजे स्वतः हरिदास ठाकूरांची परीक्षा घेण्यासाठी आलेली होती. हरे कृष्ण कोणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. हरे कृष्णा, माईक बंद करा. आवाज येतोय. आपल्या सर्व साधकांची लिंक तुटते. आपण कृपया माईक बंद करा. हरे कृष्णा. माईक चालू करू नका. तर कुठे होते मी? हां. ही जी भ्रामक ऊर्जा आहे, तर ती स्वतः बघा म्हणजे हरिदास ठाकूरांची परीक्षा घ्यायला आली होती. पण तिथे तिचा म्हणजे तिचा पराभव ती मान्य करते, कारण ती त्यांना मोहित करू शकली नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे हरिदास ठाकूर पूर्णपणे भगवंतांच्या चरणकमलांना समर्पित प्रतिज्ञा म्हणजे त्यांचा तो संकल्पच, दृढ निश्चय, की दररोज 3 लाख वेळा भगवंतांच्या पवित्र नावांचा जप करून म्हणजे नेहमीच कृष्णांच्या विचारात ध्यानमग्न असायचे. आणि मग त्यासाठी कसं असायला हवं, की आता जे श्री चैतन्य महाप्रभू ज्यासाठी अवतार म्हणून जे अवतरण केलेलं होतं, त्यांचं ध्येय पण भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करण्याचं महत्त्व आणि मग ही अशी निर्लिप्त म्हणजे ही वृत्ती कशी निर्माण होते? तर त्यासाठी इथे बघा कमळ जे आहे ते पाण्यावर कसं आहे? तर त्यासाठी हा श्लोक पठण करते. ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. अनुवाद आहे, जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला
समर्पण करतो त्याच्यावर पाप कर्मांचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्णा. किती सुंदर उदाहरण आहे की सत्पुरुषाची अशी सर्व कर्म जी भगवंताला अर्पण करतो तो कसा आहे, कमलपत्राप्रमाणे या संसारात कधीही लिप्त न होतो. तो कधीही लिप्त होत नाही, अलिप्तच असतो. भगवंत इथे कमळपत्राचं उदाहरण देतात. आता कमळाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, की भगवंतांच्या बघा जेवढ्या विभूती आहेत त्या सर्वांना कमळाची उपमा येते. जसं बघा कमलनयन म्हणजे ज्यांचे नेत्र कमळा समान आहे, पद्माकर ज्यांचे हात कमळाप्रमाणे आहे, पदपंकज ज्यांचे चरण कमळाप्रमाणे आहेत. आता रामायणात देखील म्हटलेलं आहे बघा, ज्या के युगपद कमल मनाव, ज्या सुकृपा निर्मलमती पाव. म्हणजे हरे कृष्ण, ज्यांचे युगपद कमळा समान आहेत त्यांना मी वंदन करतो. तर ब्रह्मदेवांची पण उत्पत्ती कमळातून झाली आहे. अशा श्रेष्ठ कमळाला आपण मानतो. म्हणजे विष्णूंच्या नाभीतून काय निघालं, कमल पुष्प. याचा अर्थ काय की ब्रह्माच्या आधी कमळाची उत्पत्ती झाली आहे. आता लक्ष्मीला पण आपण कमला म्हणतो, विष्णूला कमला कांत म्हणतो. तर पाण्यासाठी बघा जे समानार्थी शब्द आहेत तिथे जल, नीर, वारी, तोय, अंब असे अनेक शब्दांना ज शब्द लागला तर त्याचा अर्थ काय होतो, कमळ. जसं बघा नीर म्हणजे पाणी आणि नीरज म्हणजे काय, कमळ. अंब म्हणजे काय आहे, पाणी. आता अंबज म्हणजे काय, कमळ. वारी म्हणजे पाणी आणि वारिज म्हणजे कमळ. आणि हे कमळ कसं आहे, पाण्यात उगवतं पण त्याच्या पाना फुलांवर पाण्याचा अंशही नसतो. याचप्रमाणे पुरुष योगी पुरुष जो असतो तो संसारापासून उत्पन्न होतो पण संसारामध्ये लिप्त नसतो. संसारापासून तो अलिप्तच असतो. ज्याप्रमाणे या पुढील स्लाइड मध्ये आपल्याला दिसत आहे की श्रील प्रभुपाद कसे आहेत, तर आत्ताच म्हटल्याप्रमाणे योगी पुरुष संसारापासून उत्पन्न होतात पण संसारामध्ये लिप्त नसतात. मग साधनेने सिद्ध झालेल्या या महापुरुषांचं ज्ञान व्यवहार काळामध्ये कसं असतं बरं. त्यासाठी पुढचा श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शनीचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. हरे कृष्ण. माईक बंद करा, म्यूट ऑल करते. हरे कृष्ण. माईक बंद ठेवा. अनुवाद आहे, नम्र ऋषी खऱ्या अर्थाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि एक कुत्रा खाणारा म्हणजे बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्णा. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात की कशा प्रकारे इथे सर्व जीव आहेत, जिथे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, सौम्य ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा अशा प्रकारे जे समान दृष्टीने जे आहेत तर त्यांचे जसं समदर्शन म्हणजे समत्व वृत्तीने पाहणं. आता याचा अर्थ समवर्तन असा मात्र होतो का, नाही. म्हणजे वर्तन सम होत नाही पण समदर्शन होतं. म्हणजे बघा की ब्राह्मणाला आणि कुत्र्याला जर भूक निवारण्याच्या समदृष्टीने पाहणं ही एक काय गोष्ट आहे, पण पोळी खायला घालताना ब्राह्मणाला आपल्या पंक्तीला बसून आपण त्याला जेवण देतो पण हा बंद झालाय. कुत्र्याला काय करतो आपण. असं खूपच मध्ये मध्ये. हरे कृष्ण. तर कुत्र्याला आपण काय करतो की दाराबाहेर पोळी घालतो, आपण त्याला काही ब्राह्मणाच्या पंक्तीला घेऊन बसवतो का की नाही, की आपल्याला ते समदर्शन करायचंय, समवर्तन करायचं नाहीये. इथे वर्तनामध्ये फरक आहे. म्हणजे सर्वानुभूती परमेश्वर ही समदृष्टी झाली पण वर्तन कसं आहे, जसं बघा की आई असते, पत्नी असते, मुलगी असते आणि यांच्याबरोबरचा आपला जो व्यवहार आहे तो काय एकसारखा असतो का, नाही. ते दर्शन आपण सर्वांना प्रेम तर सर्वांवरच असतं पण व्यवहार करताना या सर्वांबरोबर वेगळाच व्यवहार आपण करतो. हरे कृष्णा. कृपा करून माईक बंद करा. 3 वेळा झालंय, आपल्याला खूप मध्ये मध्ये लिंक तुटते. अ, परत माईक चालू करू नका. दीपांजली माताजी थोडस म्यूट ऑल करून लक्ष ठेवा. ओके 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 ओके. तर अशा पद्धतीने आपण हा समदर्शीन जे भगवंतांनी सांगून ठेवले की समदृष्टीने कसं बघायचं आहे. तर आता पुढचा श्लोक घेऊया. याच्यामध्ये
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्रोतामध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य मात्र त्यात आनंद मानत नाही. आता बघा, 3 प्रकारची दुःख आहेत. हरे कृष्ण. लाईट्स आलेत. एक सेकंद. तर हरे कृष्ण. तर 3 प्रकारची दुःख आहेत बघा. एक इंद्रिय संयोगाने होणाऱ्या परिणामाने होणारं दुःख. तर इंद्रियांमुळे काय फक्त सुखच मिळतं असं आहे का? नाही. त्याच्याबरोबर परिणाम स्वरूप दुःख देखील मिळतं. आता दुसरं म्हणजे काय बघा, दुसऱ्याचं सुख पाहून होणारं दुःख. बरेच जण असतात ना असे, की आपल्याला त्याचं सुख बघून किंवा त्याची प्रगती बघून किंवा भौतिकदृष्ट्या तो किती त्याची जी काही चाललेली असते, इन्क्रिमेंट असते किंवा काही असू शकतं. तर त्याच्यामध्ये काही जणांना त्याचं सुख बघवतच नाही. ते दुःखी होऊन जातात. आणि तिसरं काय आहे, की भूतकाळातील सुखाच्या आठवणींना होणारं दुःख. म्हणजे भूतकाळात मी कसा होतो, मी किती हे होतो, माझं काय होतं, मी किती हुशार होतो किंवा माझ्या हाताखाली आता एखादा रिटायर झालेला असेल, तर तो त्या भूतकाळातल्या सुखांच्या आठवणींनी काय करतो, दुःखी होतो, की मी अशा पद्धतीने माझा काळ गेला होता. तर त्याच्यामध्ये दुःखी होण्याचं कारणच नाही मुळात. पण अशा प्रकारची माणसं काय करतात? वृद्धापकाळी तारुण्याच्या आठवणीतही रमतात, हळहळतात. म्हणजे आपण बऱ्याच जणांना पाहतो, की बरेच जण कायम कसल्या ना कसल्या विचारांनी दुःखीच असतात. आता मुळात विवेकी मनुष्य या तिन्ही प्रकारच्या दुःखांपासून दूर राहतो. भगवंतांना हेच सांगायचंय, की हे जे दुःख जे आहे, तर हे ज्ञानी जो विवेकी आहे, तर तो हा विचार करतो, की हे दुःख पूर्णपणे याचा त्यागच करणं आवश्यक आहे. हे जे दुःख आहे, तर तो कोण करतो? अज्ञानी. मग इथे बघा कशाप्रकारे हे अज्ञानी जीव म्हणजे आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल, की हे जे अज्ञानी आहे, तर हे भौतिक जगतामध्ये कसे इंद्रियांद्वारा आसक्त आहेत. म्हणजे कोणी हे द्रव्याचा लोभ आहे, कोणी परस्त्रीमध्ये आहे, कोणी जे वैर भावनेमध्ये आहे. तर अशा पद्धतीने जे काही दुष्कर्म आहेत, तर ते कसे आहे अज्ञानी जीव आहेत आणि हे भौतिक जगतामध्ये असे आसक्त असतात. आणि मग इथे आता भगवंत आपल्याला त्यांचा स्वतःचा परिचय करून देत आहेत, की भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. अनुवाद आहे, सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. तर आपण अनंत ब्रह्मांडांचा काल जो परवा चर्चा केली होती, त्याच्यामध्ये हे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत आहे, की कशाप्रकारे अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यावरती भगवंत कशाप्रकारे इथे आहेत. आणि वरती तुम्हाला दिसत आहे, की हे सवंगड्यांसमोर गोपिकांबरोबर जे आहेत, म्हणजे बाल्यावस्थेमध्ये भगवंत कशाप्रकारे सर्वांबरोबर रमायचे. तर मग इथे भगवंत स्वतःचा परिचय देताना काय सांगतात, की जितकं काही यज्ञ आहे, म्हणजे काय कर्तव्य आहे, तप केली जातात, ते भगवंतांचंच कार्य आहे. सर्व जीवांमार्फत होणारं कार्य हे कोणाचं आहे? भगवंतांचंच. पण ते काही घेत नाही आणि त्यांना सर्व प्राप्त होते. तर भगवंत सर्व भूतमात्रांचे सुहृद म्हणजे काय? हितचिंतक. आता आपण ज्याला मित्र मानत असलो किंवा नसलो, तरी तो आपला हित इच्छिणारा असा भगवंत आहे. का बरं? तर ते सर्वांचं कल्याण इच्छितात आणि अशा परमात्म्याला जो जाणतो त्याला शांती प्राप्त होते. म्हणजे सर्व भौतिक सुख प्राप्त करूनही मनुष्य मनुष्य कसा असतो? अशांत असतो, कायम असमाधानी असतो. बघा, आपण जवळपास ती उदाहरणं बघू शकतो. आपल्या आसपासही बरंच असतं. सर्व काही असतं बघा, घरामध्ये सर्व सेट असतो. सोफा सेट असतो, बेडरूम सेट असतो, डायनिंग सेट असतो, सगळं सेट असतं. सगळं म्हणजे अगदी 5 आकडी पगार पासून सर्व गोष्टी असतात. पण त्याचं मन कायम अशांत कायम अपसेटच असतं. त्याच्यामुळे तो कसलाही आनंद उपभोगू शकत नाही आणि ज्याचं अंतरंग शांत आहे, तो कोणत्याही परिस्थितीत आनंदात असतो. तर हे जे गोपी, सवंगडी किती
किती लहान, म्हणजे किती त्यांचा तो आनंद, कारण त्यांच्या समवेत भगवंत आहे आणि त्यांच्या म्हणजे जे चैतन्य परमतत्व सोबत आहे, त्यांना ते म्हणजे ते ज्ञानीच आहेत अर्थात. त्यांना ही जाणीव आहे की भगवंत आपल्या पुढे आपल्यासाठी आहेत, आपल्याला या भौतिक जगतामध्ये बाकी इतर कसलीही गोष्टींची आवश्यकता नाही. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मग सुख आणि दुःख हे जसे एकमेकांचे विरुद्धार्थी आहे, ज्यांना म्हणजे त्यांना काय आहे, अंत आहे. सुखालाही अंत आहे, दुःखालाही आहे. आनंदाच्या विरुद्धार्थी काही आहे का? नाही. आनंद हा कायम सदैव निरंतर आनंद आहे. आपलं स्वरूपही कसं आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे आणि ते कसं आहे? अंत नाही, अनंत आहे. आणि जेव्हा आपण हे जाणू, तेव्हा आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. बघा, आपण एखाद्या विग्रहासमोर गेलो, एखाद्या टेम्पल मंदिरामध्ये गेलो, काही उत्सव असतात तेव्हा तिथे असतो, तर आपल्याला तो आनंद, ती ऊर्जा, ते चैतन्य किती भरून भरून मिळतं. तर त्यामुळे जेव्हा सर्वांमध्ये त्यांचं दर्शन होतं, तेव्हा स्वतःमध्ये देखील त्याचं दर्शन होतच होतं. आता एक छोटीशी कथा आहे, ती माहितीच असेल सर्वांना, की संत श्रेष्ठ जे शांती ब्रह्म म्हणून म्हटले जातात. आता शांती आनंदासाठी जे सांगून दिलेलं आहे. तर नाथ महाराज म्हणजे ते काशीहून जेव्हा गंगेची कावड घेऊन अभिषेक करण्यासाठी कुठे जात होते? रामेश्वरला. आणि रस्त्यात त्यांना काय दिसतं? तर तहानलेलं व्याकुळ, म्हणजे अतिशय तहानलेलं व्याकुळ झालेलं एक गाढव दिसतं. आणि मग काय करतात नाथ महाराज? त्या गाढवाला ते सर्व गंगाजल पाजून देतात. मग लोक तर इतके आश्चर्य व्यक्त करू लागतात आणि त्यावर मग ते विचारतात की तुम्ही हे काय केलं? तर मग त्यावर नाथ महाराज म्हणतात की इथे गाढव नाही, तर मला रामेश्वराचं दर्शन त्याच्यात झालेलं आहे. म्हणजे जे समदर्शन, आता आपण जो श्लोक आता मागच्या याच्यात पाहिला, तर तसंच नाथ महाराजांनी काय केलं, की त्या गाढवाच्या याच्यामध्ये रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि ते गंगाजल त्याला ते पाजलेलं आहे. जो अभिषेक करायचा होता तो त्याच्या मुखात झालेला आहे. तर हे जे सर्वांच्या कल्याणामध्ये रत असतात, त्यांना सर्वांमध्ये त्या भगवंताचंच दर्शन घडतं. असे अनेक संतांचे दाखले आहेत. पण वेळेअभावी आपल्याला थोडं-थोडंच बघायला लागतंय. तर मग असे जे परमात्मा आहे, तर ते कसे आहे? श्रीकृष्णाचे सगुण साकार रूप धारण करतात आणि गीतेचा प्रवक्ता म्हणून अर्जुनासमोर इथे बसलेले आहेत. आणि ते काय म्हणतात, की मला अशा पद्धतीने जो जाणतो, तो शांतीची प्राप्ती करतो. अशा रीतीने इथे आपला हा कर्मसन्न्यासाचा विषय पूर्ण झालेला आहे. आणि कर्मसन्न्यास म्हणजे काय? तर कर्माचा त्याग नव्हे, तर हे अतिशय ही संकल्पना अतिशय क्लिअर करणं आवश्यक आहे, स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच जणांना काय वाटतं, की याच्यामध्ये म्हणजे त्यागच करायचा, म्हणजे काहीच करायचं नाही, असं नाहीये. तर कर्माचा त्याग नाहीये, तर ते कर्म काय करायचं आहे? अर्पण भावनेनं करणं. हे या अध्यायाचं सार आहे. आणि आपलं कर्तव्य करून ते भगवंतांना अर्पण केल्याने गीता ही जी आहे, गीता इस्कॉनची जशी आहे तशी, या आपण जे श्रील प्रभुपादांनी जे अनुवाद करून दिलेला आहे, त्या माध्यमातून आपण ते आचरणात आणणं आपल्याला नक्कीच जमू शकेल. आणि अशा प्रकारे ही झालेली उपदेश सेवा, चिंतन सेवा भगवंत चरणी अर्पण करते आहे. इति पंचमोऽध्यायः. हरे कृष्णा, हरी बोल. रेकॉर्डिंग थांबवते आणि काही प्रश्नोत्तर असतील तर आपण ती घेऊयात. हरे कृष्णा.